हाँ छोटू जरा नीट है। हाँ हो 5 रुपये देता मैं तुला। 5 रुपए नहीं लेते बॉस हम। तो फिर कितना लेते? अभी हम लोग 50 रुपए लेते। अच्छा गन्ने का जूस बड़ा गिलास यहाँ यहाँ चले आइए। नमस्कार मित्रांनो, मी सोम चव्हाण स्वागत करत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि वळूया आजच्या नवीन ब्लॉगकडे। तर आज आम्ही आलो आहोत मित्राच्या लग्नाला चाललो आहोत। सचिन आलाय, मंदार से हाय आणि प्रणव हाय। आणि आम्ही आता आलो आहोत कळंबोलीला। पेट्रोल भरलं आणि अजून एक गाडी येते, तर त्यांची वाट बघतो आहोत। ते येणार आहेत घाटकोपरवरून, मग ते आलं की त्यांच्याशी पण भेटवतो। तर मित्रांनो निखिल आलाय। निखिल एवढा वेळ वाट बघवलीस तू? हाय गाइस, काय एवढा लेट झालं? मी जरा माझ्या बायकोची कामं करत होतो घरात, म्हणून थोडं लेट झाला मला। झूठ बोलो, बार बार झूठ बोलो। काय बोलायचं तुम्हाला? एक काम करत नाही हा। बात तो सही है। आलेत बाकीचे आले आहेत। मधुर से हाय, तुषार हाय आणि प्रथमेश। सोहम, मंदार, यो ब्रो। One eternity later. तर मित्रांनो आता वाजलेत दुपारचे 1 आणि आम्ही आता पोचलो आहोत जवळजवळ ओझरला। ओझर इथून काहीतरी 30 किलोमीटर लांब आहे आणि आता आम्ही आलो आहोत वंश फॅमिली रेस्टॉरंट। तुम्ही बघू शकता ओझरपासून ऑलमोस्ट 30 किलोमीटर लांब आहे। प्रॉपर्टी चांगली आहे, म्हणजे इथे लॉन वगैरे दिला आहे। इकडे एक प्रायव्हेट रूम आहे, एक नाही ॲक्च्युली 2 प्रायव्हेट रूम्स आहेत, 1-2 आणि इकडे कॉमन रूम आहे, म्हणजे कॉमन जेवायला सगळ्यांसाठी। हाय गाइस, हेलो। हे बघा आम्ही थोडा टाकले। थोडासा रेस्ट चालू आहे। हे आहेत कुठे ते लोक अजून? त्यांना यायला लेट आहे। इकडे बस ना। प्रो ड्रायव्हर लवकर पोचलाय आणि जे नूब ड्रायव्हर आहेत ते येतात मागून मागून। सॉरी नूब नाहीत, ते थोडेसे माझ्यापेक्षा शिकाऊ ड्रायव्हर आहेत, नवीन लर्नर्स। त्यांना यायला लेट होईल। बघू आता किती वेळ लागतो। ऑर्डर तर देऊन ठेवली आहे व्हेजमध्ये, नॉनव्हेजमध्ये, तर बघू त्यांची वाट बघू। तर मित्रांनो जस्ट जेवण झालं आमचं। ऑलमोस्ट 1-1.5 तास लागला आम्हाला जेवायला, पण जेवणाची टेस्ट चांगली होती। आता ऑलमोस्ट 30 किलोमीटरचा डिस्टन्स आहे कवर करायचा। आता 1-1.5 तासात आम्ही पोहोचू डेस्टिनेशनला। In 200 meters, turn right. पोहोचलो आहोत आणि ते बघू शकता उजवीकडे स्वप्नीलचा लग्न। Head east on Motur, Ozar Road, Wakun, आम्ही आलो। तर मित्रांनो जस्ट आम्ही 3 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आहोत स्वप्नीलच्या गावी। तुम्ही बघू शकता इथे बाकीचे सगळेजण गेलेत पुढे आणि त्यांचे काहीतरी विधी चालू आहेत तिथे। नवरदेव बसलाय। आता गोंधळात उपस्थिती दाखवून आम्ही चाललो आहोत थोडंसं शयन करायला। आम्हाला जे रूम्स अलॉट केले गाडी आहेत, चालवून आणि थोडंसं बसून थोडीशी पाठान दुखायला लागले, हो त्यामुळे थोडासा विश्रांती घेऊयात। मित्रांनो आम्ही निघालो आहोत इथे
फेरफटका मारायला. फेरफटका मारायला आणि नदी बघायला आणि गाव थोडंसं एक्सप्लोअर करायला. इथे थोडासा या दिवसात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. आम्हाला थोडी चेतावणी दिली SP च्या भावाने, पण तरी आमचे जे एक्सपर्ट आहेत बेअर ग्रिल्स प्रोलाइट मॅक्स ब्लॅक सोबत चाललेत. ब्लॅक थोडे आमच्या सोबत चालले आहेत. तांबाटा MC टंबाटा. MC नो टू मच रिस्क. आय एम रिस्क नको भाई, कशाला? गो. अजून आपलं लग्न व्हायचंय. येस मी टू. ए तुझं तर झालंय. दुसरं आमच्या तिघांचं लग्न व्हायचंय. हे नको ना, ऐका ना. का रे एवढं घाबरतोय? हे नको. चल जाऊया, थोडस जाऊया, जास्त अरे नको. नको. तो दादा काय बोलला? थोडस जा, अरे मग जास्त थोडं नको. तर तिकडपर्यंत बोललेला तो. कुठपर्यंत? आपण जिकडे उभं होतो तिथे. थोडी फर्स्ट रही है. थोडी थोडीशी फट रही है. हा रा बाय बाय. फॅमिली टॉमी. 4 चित्ते बघून तो कुत्रा घाबरलाय. सॉरी 3 काळे, चित्ते. नाही, गोरा. 2 काळे 2 काळे 2 गोरे. 2 काळे 2 गोरे चित्ते. मी गोरे. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? कसं तरी 3 काळे आणि 3 एवढा पण स्वतःला गोरा नको समजूस, पण आहेस. ॲज कम्पेअर टू यू बोथ. मी तुम्ही इथे बघू शकता ऊसाचं शेत आहे आणि त्याच्या मागे केळीचं बन आहे. गाव तर असं एकदम सुंदरच आहे. कोणतंही गाव असू द्या सुंदरच वाटतं. मंदार कसं वाटतंय? भारी वाटतंय. अजून एन्जॉयमेंट बाकी आहे करायची. रात्री वाट बघा, मजा बघा. खूप छान वाटतंय. अरे आणि गावाला येऊन खूपच चांगलं वाटतंय. खूप छान वाटतंय. आयुष्य हे गावाच्या ठिकाणीच सगळं केलं पाहिजे. लग्न ही गावीच केलं पाहिजे. माझी इच्छा आहे सोहमचं जे गाव असेल आहे का नाही ते माहीत नाही, पण त्या मुलालाही जरा दाखवा. त्याचंही लग्न आणि ह्या काळ्या मुलाचंही लग्न, यांचं लग्न गावीच झालं पाहिजे ही माझी देवाचरणी खूप आशा आहे. आता चहा पित असताना आम्हाला आमचे जुने दिवस आठवले, जेव्हा आम्ही एक वडापाव खायचं असेल एक्स्ट्रा तरी पण विचार करायचो की 10 रुपये आहेत का, 20 रुपये आहेत का एक्स्ट्रा तर वडापाव घ्यायला. आणि कट टू टुडे आम्ही खाण्याअगोदर काही विचार करत नाही. काय खायचं असेल, एक गोष्ट खायची असेल तर आम्ही 2-3 गोष्टी मागवतो. म्हणजे उरलं तरी चालेल पण कमी पडायला नको, अशी आमची आता हे झाली आहे. सिच्युएशन एवढी चांगली झाली आहे देवाच्या कृपेने. तर हेच म्हणायचं आहे की पैसा खूप मॅटर करतं. माझू नका. काय बोलतोय सचिन? इथे बघून बोल. फक्त माझू नका. हां, पैसा येऊ द्या पण पैशाचा मास दाखवू नका कधी. आणि खूप जण असे बोलतात की पैसा काही देऊ नाही शकत. पैसा खूप काय देऊ शकतं, खूप सुख तुम्हाला देऊ शकतं. पण आम्ही ते दिवस बघितले. एक दिवस होता, आम्ही पुण्याला गेलेलो कॉम्पिटिशनसाठी. आम्ही रोबोटिक्स खेळतो आणि मी, प्रणव, सोहम आणि मंदार आणि वैभव आमचा एक मित्र होतो, तो आला नाही. आम्ही असंच सहज बसलो होतो आणि आम्ही पोहे खाल्ले, एक प्लेट पोहे. तर तुम्हाला क्वांटिटी माहिती 10-15 रुपयाची किती येते. नंतर पण भूक तर आम्हाला लागलेली, मग आम्ही सेकंड प्लेट ऑर्डर करायचा विचार करत होतो आणि आम्ही एकमेकांना असं बघत होतो आणि इशाऱ्यामध्ये असं बोलत होतो. आणि वैभव आणि प्रणव असे त्यांचं, अरे पैसे नाही, आपल्या पुढं पण जायचं आहे. सोहम मंदार पण अरे पैसे नाही. आणि ॲज युजल आम्ही एकच प्लेट खाऊन त्याचं पाणी पिऊन पोट भरून निघालो. पाण्यावर दिवस काढले. आता आम्ही एक चाय प्यायच्या होती 3 चाय पिली. एवढं वाजलो. पैसा खूप लाईफ मध्ये खूप मॅटर इम्पॉर्टंट आहे. पैसा कमवा भाई. पैशाचे काहीच नाहीये. काहीच नाहीये. पैशाशिवाय काहीच नाहीये. तर मित्रांनो, मी आता आलो आहे वधू पक्षाकडे. त्यांची आता हळद चालू आहे आणि इथे तुम्ही बघू शकता DJ आलेला आहे. ॲक्च्युली आपल्या मुंबईमध्ये कसं असतं, DJ वेगळा एक सेटअप असतो DJचा. आणि इकडे मी फर्स्ट टाइम बघितलं की टेम्पोमध्येच DJ आहे. त्यांनी जस्ट त्याचे शटर ओपन केले आणि DJ इज रेडी टू यूज नाव. आणि दुसरीकडे तुम्ही तिथे बघू शकता की जी मुलगी आहे वधू, त्यांचं ओटणे म्हणजेच हळदीचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे आमचे जे सगळे मित्र आलो होतो आम्ही मुंबईवरून, जर वधू पक्षाला इथे काय गरज पडली तर त्यासाठी आम्ही आलो होतो. आणि काय नवरदेव सुद्धा आलाय, तुम्ही बघू शकता. नवरदेव कुठे? नवरदेव
नवरदेव सुद्धा आले अरेंजमेंट करायला इथे. नवरदेव त्याचं सोडून होणाऱ्या बायकोचं सगळे अरेंजमेंट करायला आलं इथे. काय चालू आहे निखिल तुझं? काय चालू आहे? काय आलं? डिसअपॉइंटेड काय मारुती काम काय झालं पण प्रॉब्लेम काय तुझा? मारुती कांबळे काय झालं? वॉशरूम. अरे तो गेला बघ, तो गेला. आले लाईट. लाईट काय गरज आहे? वॉशरूम करता लाईटची गरज आहे? नाही माझं नाही वाटत. जर असेल तर कमेंट मध्ये कडी लावली कडी. काय झालं? ये शख्स टॉयलेट के शिकार में. अच्छा तो भाई आला भाई ये यू कॅन्ट सी मी बिकॉज आय हॅव फ्लश इट. नाही तरी माझं पोट खाली झालं नाही प्रॉपरली. काय झालं? आवाज देते मस्त असं बसलेलो. बाई असं गेला निखिल गेला शेवटी दुसरीकडे गेला. मिनिमम 15-20 मिनिटं बसला असतो तर पोट खाली झालं असतं. मित्रांनो आता जस्ट जेवून झालं आहे. जेवायला होता काठवडी, रस्सा होता, बाजरीची भाकरी आणि भात, कांदा आणि लिंबू होतं. जेवण म्हणजे हे फर्स्ट टाईमच खाल्लं पण आवडलं मला, छान होतं. आणि आत्ता आम्ही आलो आहोत रूमवरती. रूमची व्यवस्था केली होती नवरदेवाने, तिथे आलो आहोत रूमवरती झोपायला. आणि मग उद्या लग्नाला जाऊ, ओझरचं गणपतीचं दर्शनसुद्धा करू. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जे की असेल ओझर गणपतीचं दर्शन आणि SP चं लग्न. चला तर मग बाय.